2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत आणण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा जो सुरू केलाय तो शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून सुरू केलाय आणि आज त्याच यात्रेची दौंड येथील सभा ज्यांच्या उपस्थितीत संपन्न होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवारी भावना कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे आदरणीय जयंत पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आणि ज्यांनी विजयाचा स्वाभिमानी चौकार मारला अशा संसद महारत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई ज्यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा महाराष्ट्रात जाणार आहे, ते लोकसभेचे उपनेते संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, जगन्नाथ बापू आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, मी सर्वांची माफी मागतो आणि खरोखर आपल्या सगळ्या दौंडवासियांचं मी मनापासून आभार मानतो की आपल्यावर प्रचंड दबाव असताना देखील आपण त्या दबावासमोर न झुकता सुप्रियाताई सुळेंना विक्रमी मताधिक्य दौंड विधानसभेतून दिलं, त्याबद्दल आपल्या सर्व बहादर लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो। कारण बारामतीच्या लढाईकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं, सगळ्या महाराष्ट्राला बारामतीत काय होणार आहे हे महाराष्ट्र बघत होता, पण आम्हाला माहित होतं की बारामतीची स्वाभिमानी जनता ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभा राहणार आहे आणि तो विश्वास आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सार्थ करून दाखवला आणि सुप्रियाताईला विक्रमी मताने त्या ठिकाणी निवडून दिलं। मगाशी आप्पासाहेबांनी सांगितलं की स्टेटस ठेवले तरी प्रचंड दबाव हा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्यावर आणलाच गेला। खरंय बारामती MIDCच्या पवार साहेबांनी आणली, त्या बारामती MIDCत गाडेकर नावाच्या एका मुलानं शरद पवार साहेबांचं स्टेटस ठेवलं म्हणून फोन करून त्या मुलाला त्या कंपनीतून काढायला भाग पाडलं। एवढं पवार साहेबांनी तुमचं वाटोळं केलं का? म्हणजे पवार साहेबांचं निवडणुकीत स्टेटस ठेवलं म्हणून तुम्ही जर तरुण पोरांना कामावून काढायला लावता। अहो दादा, आज तुम्हाला ज्या पदावर बसवलं तुम्ही आज जे काही आहात ते शरदचंद्रजी पवार साहेबांच्यामुळे आहात आणि त्या पवार साहेबांचे स्टेटस ठेवले म्हणून तुम्ही तरुण पोरांना कंपन्यातून काढायला लावलं। आज काय कमी केलं पवार साहेबांनी तुम्हाला? 3 वेळा उपमुख्यमंत्री केलं, विरोधी पक्षनेता केलं, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, हे सगळं तुम्हाला दिलं। तुम्ही विचार करा, जर तुम्ही शरद पवार साहेबांचे पुतणे नसते तर तुम्ही कुठं असते? राज ठाकरेंनी अमोलदादा एक भाषण केलं होतं की जर तुमच्या डोक्यावर तुमच्या पुतण्याचा हात नसला तर तुमची अवस्था काय होईल, हे लोकसभेत तुम्हाला दिसलं असेल। पण राजकारणात आपल्याला एखाद्या माणसाने मोठं केलं तर आपण त्याच्याबद्दल किती कृतज्ञ व्हावं, किती खालच्या पातळीला जावं। अमोलदादा कोल्हे हे म्हणाले की मी शरद पवार साहेबांसोबत राहणार आहे, मी निवडणूक लढणार आहे। तिथं जाऊन लगेच सांगितलं तू कसा निवडून येतो बघतोस तुला। बघा आले निवडून, हिरोच आहे, बघायला काय प्रॉब्लेम नाही। पण दादा तुम्ही अमोल कोल्हे साहेब पवार साहेबांसोबत राहिले म्हणून कसे निवडून येता हे म्हणण्यापेक्षा तुम्ही जर हे म्हणला असता की माझ्या पुणे जिल्ह्यातली वेदांता फॉक्सकॉनची कंपनी तू कसा गुजरातला नेतो हे म्हणला असता तर अधिक आनंद झाला असता। वेदांता फॉक्सकॉनच्या माध्यमातून दादा तुम्ही ज्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या पुणे जिल्ह्यात 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती। या पुणे जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकांना नोकरी मिळणार होती। तो प्रकल्प यांनी उचलला, गुजरातला घेऊन गेले। टाटा एअरवेजचा प्रकल्प उचलला, गुजरातला घेऊन गेले। सॅफ्रॉनचा प्रकल्प उचलला, गुजरातला घेऊन गेले। त्या ठिकाणी पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला, हिऱ्याचा व्यापार गुजरातला, रिझर्व्ह बँकेचं कार्यालय गुजरातला, फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला। काल बातमी आली महिंद्राची एक कंपनी आहे नाशिकला इलेक्ट्रिक कार्सची, 25,000 कोटीचा प्रकल्प आहे, तो देखील गुजरातला। अरे मग सगळं जर गुजरातला घेऊन जाणार असाल तर महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला काय नैतिक अधिकार आहे? मत मागायला देखील तुम्हाला आता गुजरातलाच पाठवणार आहे आणि ह्याला पाठवायची गरज आहे। म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचा लुटला जातोय महाराष्ट्र तुमच्या डोळ्यासमोर आणि तुम्ही त्या ठिकाणी गुजरातचं लांगून चालन करण्यात त्या ठिकाणी व्यस्त आहेत। गुजरातला तुम्ही सोन्याची लंका करा, आमचं काही म्हणणं नाही,
पण आमच्या महाराष्ट्राला लुटून तुम्ही गुजरातला का उद्योग घेऊन जाताय? म्हणजे गुजरातला उद्योगाचा पेटारा आणि माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा देण्याचं काम हे गद्दार सरकारने सुरू केलंय. आता लाडकी बहीण काढली. खरं तर हे लाडक्या बहिणीचं योजनेचं सगळं श्रेय हे बारामती लोकसभेतल्या तमाम 72 मतदाराला आहे. ह्यांना बहीण लाडकी आहे असं कधी वाटतच नव्हतं. ह्यांना बायकोच लाडकी वाटत होती, पण निवडणुकीत तुम्ही दाखवून दिलं की बायकोपेक्षा बहीणच लाडकी आहे. आणि आता म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी ह्यांना झाल्यात. आता महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना काढली, पण ह्या लोकांनी ज्यांनी पक्ष फोडला, पक्ष चोरला. खरं तर दादा आप्पासाहेब सारखं सांगतात मी विकास केला, विकास केला, विकास केला. पण आप्पासाहेब त्यांना कधीतरी आपण विचारलं पाहिजे की दादा तुम्ही विकास केला, पण तुम्हाला ही विकास करायची संधी कुणी उपलब्ध करून दिली? जर शरद पवार साहेबांनी तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं नसतं, मंत्री केलं नसतं, तर तुम्ही कसं काम करू शकला असता? उद्या जर दादा आप्पासाहेब पवारांना जरी पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री केलं, तर ते देखील पहाटे 6 वाजता उठून निधी द्यायला सुरुवात करतील. काय खिशातून निधी द्यायचा आहे का? इथं पवार साहेबांनी ठरवलं तर नागेश पाटीलला देखील मंत्री करू शकतील. अनेक लोकांना पवार साहेबांनी आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं. दादा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, पवार साहेबांनी ठरवलं तर पवार साहेब 100 अजितदादा तयार करू शकतात, पण 100 अजितदादांनी ठरवलं तर एक शरद पवार साहेब ते तयार करू शकत नाही. आजच्या पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलं, तुम्ही त्याच पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय. अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपल्या वडिलांचं छत्र हे 100 वर्ष जरी आपल्या डोक्यावर असलं तरी आपल्याला वाटतं की अजून 10 वर्ष आपल्या वडिलांचं छत्र आपल्या डोक्यावर पाहिजे. पण भारतीय जनता पार्टीच्या तुम्ही विकृतीत गेला आणि तुम्ही पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय. एक बाजार मुनगा उठतो आणि तो सांगतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का? आता उद्या हा बाजार मुनगा उठून घरी जाऊनच्या बापाला म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला का? तर नवल वाटून घेऊन नका. कारण आता ही बाप बदलणाऱ्याची टोळी आहे. अमोल दादा ह्यांच्यात एक माणूस आहे जो शिंदे गटाचा आहे, तो सारखं शेर एक सांगायचा की कतलिया कई सांप बदल लेते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं, मतलब के लिए कुछ लोग अपने बाप बदल लेते हैं. आता ही सगळी बाप बदलणाऱ्याची टोळी झाली आणि ही टोळी आता महाराष्ट्रात गुलाबी त्या ठिकाणी यात्रा घेऊन फिरतायत. काल परवा एक व्हिडिओ मी चेते पाटील बघितला की अजितदादांच्या घोषणा द्या म्हणून तो अरोराचा एक माणूस हा सोहेलभाई तिथं सांगतोय की तुम्ही घोषणा द्या, एकच वादा अजितदादा, एकच वादा अजितदादा. सोहेलभाई पवार साहेबांना सोडल्यावर बघा ह्यांच्यावर काय वेळ आली. अहो दादा तुम्ही पवार साहेबांच्या सोबत होते त्यावेळेला तुमची घोषणा द्या म्हणायला लोकांना सांगायला लागत नव्हतं. तुम्ही शरद पवार साहेबांसोबत होते तर बिंबीच्या देठापासून लोक घोषणा द्यायची. पण आता एकच वादा अजितदादा घोषणा द्या म्हणून 6 तारखेला सांगावं लागतंय. दादा आता एकच घोषणा तुमच्यासाठी आहे, एकच वादा आणि फसले दादा, अशी तुमची अवस्था झाली. पण तुम्ही आता गुलाबी यात्रा काढली, काढा, आमचं काही म्हणणं नाही. पण तुम्ही लोकसभेत जो त्रास पवार साहेबाला मानणाऱ्या कार्यकर्त्याला दिला तो त्रास त्या ठिकाणी तुम्ही द्यायला नव्हता पाहिजे. आता भारतीय जनता पार्टीचं आणि या अनाजी पंथांचं काय चाललंय हे मगाशी नाटकाच्या द्वारे आपण बघितलं. आता ह्यांचं पुढचं टार्गेट हे हिंदू मुस्लिम वाद लावायचंय. आता विशालगडासारखे अनेक प्रकरण हे भविष्यात करतील, पण ज्यांना हिंदू मुस्लिम वाद लावायचा त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत ना अजान से है ना भजन से है, मेरे नींद को दिक्कत ना अजान से है ना भजन से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है. आज अनेक समस्या आहेत. आज कुरकुमी MIDC पवार साहेबांनी आणली पण तिथं स्थानिक मुलांना रोजगार त्या ठिकाणी मिळत नाही. आज बारामती MIDC असू द्या, हिंजवडीचं पिंपरी चिंचवडचं IT हब असू द्या, ह्या सगळ्या कंपन्या आणून या पुणे जिल्ह्याला औद्योगिक हब करण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलंय. आणि आपण सगळ्यांचं मी परत एकदा आभार मानतो की जसं आपण लोकसभेला पवार साहेबांच्या सोबत राहिला तसं उद्याच्या विधानसभेला दौंडचा आमदार देखील आपल्याला शरद पवार साहेबांचा करायचा आहे आणि पवार साहेबांच्या विचाराचं सरकार आपल्याला आणायचंय. करायचंय ना दौंडचा आमदार पवार साहेबांच्या विचाराचा?
एवढ्या जिल्हा परिषद सदस्य होणार नाही एवढ्या कमी आवाजात आमदार कसा होईल करायचंय का आपल्याला पवार साहेबांच्या विचाराचा आमदार मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं आमचं नातं काय पवार साहब तुम आगे बढ़ो देश का नेता कैसा हो जयंत पाटिल साहब तुम आगे बढ़ो सुप्रिया दाई तुम आगे बढ़ो अमोल दादा तुम आगे बढ़ो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी यानंतर वेळेची बंधनं असल्यामुळे